सामाजिक वनीकरण विभाग अकोट अंतर्गत अकोट ते देवरी फाटा व अकोट ते बोर्डी रोडवर दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी काही दिवसांआधी मजुरांद्वारे खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते। यामध्ये सर्वप्रथम रोडच्या दोन्ही बाजूला असलेले गाजर, गवत, कोकण, रुई, बंगाली काट्या या तोडून दोन्ही साईड साफ करणे गरजेचे होते। मात्र तसे न करता डायरेक्ट मजुराने खड्डे खोदण्याचे काम सुरू केले व सदर काम हे ठेकेदार यांना देण्यात आल्याची माहिती आहे। प्रत्यक्षात रोडवर काम करणारे मजूर यांना विचारणा केली असता सदर मजूर हे कासोद व धारू येथील असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले। दिनांक 4/7/2024 ते दिनांक 10/7/2024 व दिनांक 14/7/2024 ते दिनांक 20/7/2024 रोजी रोजगार सेवक यांनी हजेरी भरून मजुरांचे आधार कार्ड, जॉब कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स, कागदपत्रे ही सामाजिक वनीकरण विभाग अकोट येथे सादर केले आहे। त्यावरून ऑफिसमधील अधिकारी कर्मचारी यांनी मजुरांच्या नावे मस्टर ऑनलाईन टाकण्यात आले आहे। वास्तविक पाहता जे मजूर खड्डे खोदायला होते ते सोडून दुसरे मजूर जे कामावरच नाहीत अशा मजुरांच्या नावाने रोजगार सेवक यांनी मस्टर तयार करून त्यांची ऑनलाईन हजेरी भरून त्यांच्या नावावर पैसे टाकण्यात आल्याचे ऑनलाईन दिसून येत आहे। त्यामुळे अकोट ते देवरी फाटा व अकोट ते बोर्डी रोडवरील सुरू असलेल्या वृक्ष लागवडाच्या खड्डे खोदण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे। याबाबत सामाजिक वनीकरण विभाग अकोट यांच्याशी संपर्क साधला असता अधिकारी यांच्याकडून माहिती न देता उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत आहे। तरी सामाजिक वनीकरण विभाग अकोला व वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन बोर्डी रोड व देवरी फाटा रोडवरील सुरू असलेल्या वृक्ष लागवडाच्या कामाची चौकशी करून सुरू असलेला भ्रष्टाचार थांबवावा व जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी, रोजगार सेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमीकडून होत आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।